तिकडे नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेली पूरस्थिती अजूनही कायम आहे। गोदा काठावरची मंदिरं आजही पाण्याखाली आहेत। गोदा काठावरील रस्त्यावर आजही पाणी दिसतंय। तर बुधवारी याच गोदा काठावर अनेक वर्षापासूनचा आठवडे बाजार भरत असतो। मात्र सध्या गोदावरी नदीला पाणी असल्यामुळे आठवडे बाजार भरणार का याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती गेल्या 5 दिवसांपासून आजही कायम आहे। आजही गोदा काठावरची मंदिरं, रस्ते पाण्याखाली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणामधनं कमी केला जातोय आणि नदीची पातळी हळूहळू कमी होत असली तर देखील आज सकाळची ही दृश्य आपण बघतोय। आजही गोदा काठावरची रस्ते, मंदिरं, छोटे पूल हे सगळे पाण्याखाली आहे। हे गोदावरीचं विशाल असं पात्र आपल्याला बघायला मिळतंय। मात्र आपण आता समोरच्या बाजूला जिथे बघत आहोत एवढं मधलं पात्र साधारणतः 20 ते 25 फुटाचं नदीचं पात्र आहे। हे दीपस्तंभ आहेत। दीपस्तंभाच्या बाजूने संपूर्णपणे पटांगण आहे। इथे बुधवारी आठवडे भाजी बाजार भरत असतो। आता तिथे पाणी आहे, त्यामुळे 2 दिवसांनी इथे भाजी बाजार भरणार का हा देखील प्रश्न आहे। आज सकाळपासून पावसाने काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतलेली आहे। दिवसभर अशा स्वरूपाची जर विश्रांती राहिली तर हळूहळू पाण्याचा विसर्ग हा कमी केला जाईल। गोदावरी नदीची पातळी ही टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।